فرح المخلفون بمقعدهم خلاف رسول الله وكرهوا أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون فليضحكوا قليلا وليبكوا كثيرا جزاء بما كانوا يكسبون فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون وإذا أنزلت سورة أن آمنوا بالله وجاهدوا مع رسوله استأذنك أولو الطول منهم وقالوا ذرنا نكن مع القاعدين رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع على قلوبهم فهم لا يفقهون لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم. जे लोक मागे राहिले आणि पैगंबराच्या मर्जीविरुद्ध आपल्या जागी बसून राहण्यात आनंद मानत राहिले आणि या गोष्टीस त्यांनी नापसंत जाणलं की आपल्या जीव आणि धनाला अल्लाहच्या मार्गात लावावं, तसंच असंही म्हणाले की उन्हाळ्यात निघू नका. त्यांना सांगा की जहन्नमची आग याहून अधिक तापदायक आहे. ही गोष्ट त्यांना समजली असती तर फार बरं झालं असतं. तेव्हा थोडं हसून घ्या, पुढे फार रडण्याची पाळी येईल आणि आपल्या वाईट कर्मांचा परिणाम निश्चित भोगतील. तेव्हा जर अल्लाह तुम्हाला यांच्या एखाद्या समूहाकडे नेईल, मग हे इच्छितील की लढाईवर जाण्याबाबत तुमच्याजवळ मागे राहण्याची सुट्टी मागावी, तर सांगा की तुम्ही माझ्यासोबत कधीही बाहेर पडून निघणारे मुळीच नाहीत आणि मला साथ देऊन एखाद्या शत्रूशी लढण्यास निघणारेही नाहीत. तुम्ही तर पहिल्यांदाही बसून राहण्यात राजी होता. आता मागे बसून राहणाऱ्यांसोबत तुम्हीही पडून राहा. आणि यांच्यापैकी एखादा मरण पावल्यास त्याची जनाजाची नमाज म्हणजे दफनविधीपूर्वी पडली जाणारी नमाज कधीही अदा करू नका आणि त्याच्या कबरीवर उभं राहू नका. निस्संदेह हे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार करणारे होते आणि अल्लाहचा आदेश न मानण्याच्या अवस्थेत त्यांना मृत्यूनं गाठलं. यांच्या संपत्ती आणि संततीबद्दल तुम्हाला नवल वाटू नये. अल्लाहनं इरादा केला आहे की संपत्ती आणि संततीत अडकून राहण्यास त्यांच्याकरता या जगात अजाब बनवित राहील आणि इन्कार करण्याच्या स्थितीतच त्यांचा जीव जाईल. आणि जेव्हा एखादी सूरा अवतरित केली जाते की इमान राखा अल्लाहवर आणि अल्लाहच्या पैगंबराचे साथीदार बनून जिहाद करा, तेव्हा यांच्यातले सुखसंपन्न लोक देखील तुमच्याजवळ मोकळीकची आज्ञा मागण्याकरता येतात आणि म्हणतात की आम्हाला सोडून द्या, बसून राहणाऱ्यांसोबत आम्ही देखील बसून राहू. घरी बसणाऱ्या स्त्रियांच्या सोबत राहणं त्यांना फार चांगलं वाटलं आणि त्यांच्या मनावर शिक्कामोर्तब झालं की त्यांना काहीच ध्यानात येत नाही. परंतु पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांच्यासोबत इमान राखणारे लोक जिहादमध्ये सहभागी झाले आणि आपली संपत्ती आणि प्राणांची त्यांनी बाजी लावली. या सर्वांकरता मोठमोठ्या खुब्या आहेत आणि हेच लोक यशस्वी राहिले. यांच्याकरता अल्लाहनं जन्नतच्या बागा तयार करून ठेवल्या आहेत, ज्याच्या खाली पाट वाहत आहेत
जिथे हे लोक सदा सर्वदा राहतील. हे फार मोठं यश आहे.